नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये. तर मी आज अनोखा असा नाश्ता बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला रोज रोज पोहे, रवा वगैरे खाऊन असा कंटाळा आलेला असतो. त्यासाठी मी आज नवीन पदार्थाचा नाश्ता बनवणार आहे. त्यासाठी मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहे, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, मैदा, मसाले, कांदा आणि थोडासा लसूण 2-3 पाकळ्या सोललेल्या आहेत. आता आपण हे बटाटे आहेत ना, उकडलेले बटाटे ना, आपण त्याला असं जरा खिसून घेऊया, म्हणजे आपल्या नाश्त्यात उपयोगी पडतात आपल्याला. हे बघू शकता, असे एकदम छान असे बारीक आपल्याला खिसून घ्यायचे आहेत बटाटे. आपला नाश्ता एकदम छान टेस्टी आणि क्रेप्सी असं आपण तळून घेणार आहेत ना, त्यामुळे असं एकदम खायला पण कुरकुरीत लागणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका. स्किप केल्यानंतर ना तुम्हाला नाही समजणार कसा बनवलेला आहे तो. तर बघा, हे सगळं बटाटे आपण असं खिसून घेऊया खिसणीने. जर तुम्ही जास्त शिजवून चांगला चुरा करून घेऊ शकता त्याचा. आपल्या लहान मुलांना, मोठ्यांना, सर्वांना खाण्यासारखा हा नाश्ता आहे. नक्की करून बघा तुम्ही. तुम्हाला तर माहिती आहे, माझ्या घरी छोटीशी मुलगी आहे, तिला पण आवडतो हा नाश्ता. आणि बटाटे सगळ्यांनाच आणि आपल्या शरीराला पण चांगले असतात, त्यामुळे मी बटाट्याचा जास्त उपयोग केलेला आहे या नाश्त्यात. आणि हे बघू शकता, माझे आता बटाटे सर्व खिसून झालेले आहेत. कांदा आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या ह्यात टाकून घेऊया. चिली पेक म्हणजे आपल्या घरी तयार केलेला मसाला, कांदा, लसूण, मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद आणि सगळ्यानंतरनं थोडासा चाट मसाला, कारण छान लागतो चाट मसाल्याने सगळं, त्यामुळे चाट मसाला. हे बघू शकता. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. बेसन पीठ, मैदा, गव्हाचं पीठ हे टाकून घ्यायचं आहे. सगळ्यात जास्त मी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठानंतर 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ का तर आपल्या हा नाश्त्याला जरा असं कुरकुरीत होण्यासाठी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि गव्हाचं पीठ ह्याला थोडंसं मऊपणा येण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चण्याचं पीठ आणि मैदा. आता हे आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला यात पाणी टाकायचं आहे. हे बघू शकता, एकजीव झालेला आहे. आता आपण त्यात थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे. आपल्याला पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आपण डोसा वगैरे कसा करतो त्यासाठी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. पण त्याआधी हे सगळं एकजीव करून घेतलं पाहिजे आपल्याला, नाहीतर ना मैदा वगैरे सगळं असं एकजीव करून घेतलं की चव वाढते त्याची. आता आपण थोडंसं चमचाभर तेल टाकूयात आणि नंतर न पाणी टाकूयात. आपलं बॅटर एकदम तयार झालेलं आहे. अशा पद्धतीत आपल्याला हे असं पातळ करून घ्यायचं आहे. जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट पण नाही. याला आता 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया. आता आपला तवा तापलेला आहे. आता आपण त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया. आणि आता आपल्याला ह्याच्यावर असं टाकून घ्यायचं आहे. आपल्याला पातळ करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आणि असं पळीनच आपल्याला असं त्याला पसरवून घ्यायचं आहे. एकदम छान अशी आपल्याला भाजून द्यायची आहे, कुरकुरीत, आणि खायला पण टेस्टी लागणार आहे. 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया. चांगलं वाफल दिलं की त्यासाठी आपण झाकण लावून ठेवूया. हा नाश्ता लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना चालणारा, असा खाणारे पण आवडल असा नाश्ता आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघू शकता, आपण 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवलेलं होतं. आता आपण झाकण काढून घेऊया. हे बघा, असे त्याला ना असं असं मध्ये कसं वेज पडल्यासारखं, बुळ पडल्यासारखं झालेत. त्या होईपर्यंत आपल्याला झाकण लावून ठेवायचंय. आता आपण याला पलटी करून घेऊया. हे बघा, असं छानपैकी असं पलटी झालेलं आहे. आपलं कुठं मोडलेलं नाही, काय नाही. असं छान असं करपूस भाजून द्यायचं आहे. आता 2 मिनिटासाठी खालून पण भाजून द्यायचं आहे. आणि चांगलं आपण मैद्याचं केलेलं आहे, त्यासाठी चांगलं भाजून द्यायचं आहे, कारण कच्चं राहिलं तर पोट बिघडण्याची शक्यता आहे. आपण थोडंसं तेल लावून घेऊया. तेल लावून भाजल्यामुळे आपल्याला चांगलं असं क्रेप्सी वगैरे खायला लागेल. हे तुम्ही दही, चटणी, सॉस सगळ्यांसोबत खाऊ शकता. पलटी करून घेऊया. त्या साईडनी भाजले का बघू. हे बघा, भाजलेलं आहे. छानपैकी असं छान असं भाजून द्यायचं आहे आपल्याला. मंद आचेवर एकदम छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि छान मंद आचेवर भाजल्यामुळे आपल्याला छान असं चव पण येऊ शकते. आता बघू शकता, आपलं हे भाजलेलं आहे. मस्तपैकी पराठा झालेला आहे आपला.
आपण याला काढून घेऊया आता. राहिलेला आपण करून घेऊया. आणि आता आपण लावून ठेवूया 2 मिनिटासाठी. बघू शकता 2 मिनिट आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. छान असं भाजून घेतलेलं आहे आपण. थोडंसं तेल लावून घेऊया आपण. राहिलेले मी सर्व करून घेते आणि नंतर न दाखवते तुम्हाला मी माझे कसे झाले आहेत आणि किती झालेले आहेत. हे बघू शकता आपला एकदम चांगला अशा प्रकारे भाजून निघालेला आहे. आपण आता याला काढून घेऊया. चांगलं खरपूस भाजू द्यायचं आहे आपल्याला याला. बघू शकता एकदम मस्त अशी दिसायला पण किती भारी दिसतात अशी माझी बटाटा पराठा झालेले आहेत आणि एकदम युनिक पद्धतीत बनवलेले आहेत. तुम्ही पण नक्की बनवून बघा. मी आपली इमली चटणी घेतलेली आहे. तुम्ही दही शेंगा चटणी वगैरे त्यासोबत खाऊ शकता. दिसायला तितके छान दिसतात. खाल्ल्यानंतर ना टेस्टी वगैरे लागणार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर असेच जोडून राहा. धन्यवाद.